छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भाजपच्या महिला पदाधिकारी तिकीट न मिळाल्यानं आक्रमक झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजप शहराध्यक्षांकडून सुरू आहे, मात्र काही ऐकायला तयार नाही आहेत। बरेचसे गंभीर आरोप त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर सुद्धा केलेला। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। सर, ज्या पद्धतीनं आता महिला आरोप करतायत आणि अतुल सावे कॅबिनेट मिनिस्टर त्यांचं नाव घेत आहेत, भागवत कराड यांचं नाव घेत आहेत, त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना तिकीट दिलं, आमचा विचार केला नाही, आम्ही कुठे जाणार, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ठिय्या मांडला जातोय, रडगाणं सुरू आहे। भाजपची नेमकी भूमिका काय आहे सगळ्यात? एक लक्षात ठेवा, एका ठिकाणी अनेक सक्षम उमेदवार पक्षाचे असतात आणि त्याच्यामुळे जे काही सिस्टीम निकष दिलेत त्यामध्ये विजयाची शक्यता पाहून उमेदवारी दिली जाते। आणि एक आपण बघाल की भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की ज्या पक्षामध्ये एका सिस्टीममधनं काम होतं। तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनेक मंत्री, अनेक आमदारांच्या मुलामुलींना सुद्धा तिकीटे मिळाली नाहीत। त्याच्यामुळे एक पहिला आरोप निखालच खोटा आहे की कराड असतील, सावे असतील, त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना तिकीटं दिली, कारण या सगळ्याचं मॉनिटरिंग पक्ष करत असतो, पक्षाचा परिवार करत असतो, माननीय मुख्यमंत्री करत असतात। आता त्यांना तिकीट मिळायला पाहिजे त्यासाठी आग्रह करणं, हट्ट करणं स्वाभाविक आहे, परंतु त्या ठिकाणी निश्चितच भारतीय जनता पक्षाचे ते कार्यकर्ते असल्यामुळे त्यांची समजूत काढली जाईल। किंबहुना त्यांनाही नम्र आवाहन असेल की शेवटी पक्ष हितासाठी, संभाजीनगरच्या भल्यासाठी ते योग्य प्रकारचा निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे। नक्कीच, पण आपण पाहतोय की 28 पैकी 11 ठिकाणीच महायुती झालेली आहे आणि इतर ठिकाणी एकमेकांच्या विरोधात स्वबळाचा नारा दिला गेलेला आहे। याने भविष्यामध्ये अडचणी येतील आणि यालाच धरून दुसरा प्रश्न आहे, विरोधक म्हणतात की महायुतीमध्ये बिघाडी व्हायला सुरुवात झाली। 28 पैकी 11 ठिकाणी झाली नाही, पण झालेली आहे 17-18 ठिकाणी, त्याचं आपण बोलत नाही आहोत। त्याच्यामुळे मला वाटतं की जिथे जिथे शक्य आहे तिथे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी महायुती झाले, काही ठिकाणी शिंदे साहेबांबरोबर युती झाले आणि मला वाटतं एवढी मोठी प्रक्रिया आहे की 3 पक्ष, 3 पक्षाचे कार्यकर्ते, अनेक वार्ड आणि अशा परिस्थितीत जे चांगलं करण्यासारखं आहे, महायुतीमध्ये समन्वय साधण्यासारखा आहे, तो सगळा प्रयत्न करून समन्वयातनं इथपर्यंत यशस्वी प्रवास महायुतीच्या नेत्यांनी केलेला आहे, हे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं। ज्या पद्धतीनं देशामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये इतकं बहुमत मिळालेलं आहे भाजपला, त्यामुळे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये कुठेतरी मित्रपक्षांनी सुद्धा आपली भूमिका त्याच पद्धतीनं घेणं गरजेचं असं वाटतं। कारण ज्या पद्धतीनं आता कॅबिनेट मिनिस्टर प्रताप सरनाईक वक्तव्य करतात की छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं जशी फसवणूक त्यांची केली तशी मीरा भाईंदरमध्ये आमची सुद्धा केली, या वक्तव्याचा मग अर्थ काय काढायचा? मला वाटतं आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत, आमच्यासारख्या जबाबदार नेत्यानं उणीदिणी काढणं त्या ठिकाणी योग्य नाही आहे। जेवढं म्हणून एकत्रित करण्याचा प्रयत्न तेवढा केलेला आहे। जिथे त्या ठिकाणी काही इश्यू असतील तर त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या असतील। मला वाटतं अशा प्रकारे एकमेकांवर फसवणुकीचं वक्तव्य करणं हे महायुतीच्या हितासाठी योग्य नाही आहे, कारण उद्या त्यांनी असं वक्तव्य केलं, आमच्याकडून आलं, तर मला वाटतं कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये विसंवाद होईल। त्याच्यामुळे मला वाटतं सर्व जबाबदार नेत्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एकमेकांवर टीका टिप्पण्या करणं महायुतीच्या आरोग्यासाठी योग्य नाही आहे। मीरा भाईंदरमध्ये बरेचसे उत्तर भारतीय मतदार आहेत, त्या ठिकाणी कृपाशंकर सिंग गेले होते, भाजपचे नेते आहेत ते, आणि त्यांनी म्हटलंय की इतक्या जागा आपण मीरा भाईंदरमध्ये निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर बसला पाहिजे। याला धरून दुसरा प्रश्न, विरोधक म्हणतात की मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं कुठेतरी हे सगळं काम भाजपकडून केलं जातं। मुंबईसाठी, मुंबईच्या मराठी माणसासाठी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी स्पष्ट भूमिका अनेकदा केलेली आहे। पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न आहे। मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित साटम साहेब, आशिष शेलार साहेब यांनी भूमिका स्पष्ट केली। त्यामुळं मला वाटतं जी गोष्टच नाही त्या गोष्टीला त्या ठिकाणी पुढं आणून विकासावर आपल्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही, म्हणून हा लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे। परंतु लोक अशा नौटंकीला बोलणार नाहीत। मुंबईकर हे विकासाच्या बाजूनं त्या ठिकाणी मतदान करतील। राष्ट्रभक्तीनं प्रेरित झालेल्या भाजप आणि महायुतीला मतदान करतील।
आणि बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार नेणाऱ्या त्या ठिकाणी लोकांना मतदान करतील. 11 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत अशी माहिती मिळते. संजय राऊत म्हणतायत की ते भाजप राष्ट्रपतींना सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरवू शकतं आणि 5 कोटी शिंदेकडून दिले जातात, त्यासोबतच 10 कोटी घेतले जातात, अशा पद्धतीचं जे गंभीर आरोप आहेत ते सुद्धा त्यांनी केले. तिकीटमध्ये गैरव्यवहार होतोय, व्यवहार असं म्हटलंय त्यांनी. मला वाटतं की निराधार आरोप करायला फार अक्कल लागत नाही. बेअक्कल लोक कशाच्या पद्धतीचा आरोप करू शकतात. आम्ही कुठलीच निवडणूक हलक्यात घेत नाही. आम्ही कुठलीच निवडणूक प्रतिष्ठेची नेता म्हणून करत नाही. यांना सवय आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षप्रमुखच मातोश्रीतनं बाहेर पडले नसतील आणि जर पंतप्रधानांपासून मोठे नेते निवडणुकीला महत्त्व देऊन बाहेर पडत असतील तर त्याचं अभिनंदन केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. आम्ही मतदारांना सहज घेत नाही, हलक्यात घेत नाही. परंतु इथून घरात बसून उंटावरनं शेळ्या हाकायच्या हे उभाटाचं काम आहे. कारण त्यांचा नेता घरातनं बाहेर पडत नाही, म्हणून तशा प्रकारचं सगळ्यांनी करावं अशा प्रकारची भूमिकाही त्या ठिकाणी दुर्दैवी आहे. आणि मला वाटतं संजय राऊतांनी एक उदाहरण द्यावं. कुठल्या तिकिटासाठी कोणी पैसे दिले, कुठल्या उमेदवाराला पैसे दिले. मी आपल्याला म्हटलं तसं निराधार त्या ठिकाणी आरोप करायला अक्कल लागत नाही. नक्कीच महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि भाजपचा कुठेतरी यामध्ये अपर हँड आहे असं म्हणावं. कारण कल्याण डोंबिवलीत आपण पाहिलं की दोन महिला ज्या आहेत त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं कौतुकसुद्धा केलेलं आहे, अभिनंदनसुद्धा केलेलं आहे. मुंबईमध्ये पण एक जागा भाजपला सुटल्याची माहिती मिळते. पण काही ठिकाणी फॉर्म बाद होत आहेत. 212मधून खामकर यांचा फॉर्म बाद झाला, वेळेत भरला नाही म्हणून एबी फॉर्म असून देखील त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळालेली नाही आहे. सॅन कोलिवाड्यामध्ये देखील अशाच पद्धतीनं काहीतरी धुसफूस सुरू असल्याची माहिती मिळते. कसं पाहता एकंदरीतच? नाही, मला वाटतं कोणाचा अप्पर हँड आणि कोणाचा लोअर हँड हा विषय नाही आहे. जिथे महायुती विसंवाद आहे तिथे मित्रत्वाच्या नात्यानं निवडणुका होत आहेत. आपण बघाल नगरपालिकेच्या वेळेला वेगवेगळ्या लढलो, पण निकाल जाहीर झाल्यानंतर एकत्रित आमच्या निकालाचं विश्लेषण एकत्रितपणे केलं. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या वेळेला निकाल येईल त्यावेळेला महायुती आमचे 3 पक्ष हेच महाराष्ट्रामध्ये 50 ते 60% अधिक ठिकाणी यश मिळवतील असा आमचा पूर्ण विश्वास त्या ठिकाणी आहे. आणि आता कुठे फॉर्म भरला नाही, का भरला नाही याची मला कल्पना नाही. परंतु कुठेही आमच्या पक्षामध्ये असेल, शिवसेनेमध्ये असेल, विसंवाद त्या ठिकाणी नाही. आम्ही एक आहोत. काही स्थानिक जागांवरून विसंवाद असू शकतो, परंतु त्या ठिकाणी सारे आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईसह सगळ्या महानगरांच्या हितासाठी आम्ही एकत्रितच असणार आहोत. वारंवार ठाकरेंचे उमेदवार म्हणतायत, ठाकरेंचे नेते म्हणतायत की महापौर हा ठाकरेंचाच असणार आहे. जवळपास 100 ते 120 जागा आम्ही जिंकू असा विश्वाससुद्धा ते व्यक्त करतायत. कसं पाहता? अंडरकरंट वाटतोय ठाकरेंचा? मला वाटतं महापौर ठाकरेंचा असेल हे कशाच्या आधारावर बोलतात मला कल्पना नाही. पण बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचाराचा त्या ठिकाणी महापौर निश्चितपणे असेल. जो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जी बाळासाहेबांची एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे या महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी असेल आणि बाळासाहेबांना ते खरं अभिवादन असेल. कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी आता कुठला रंग परिधान केला आहे किंवा कुठल्या रंगाचे झेंडे हातात घेत आहेत हे मुंबईकर पाहत आहेत. आणि त्याच्यामुळे हिंदुत्ववादी विचाराचा त्या ठिकाणी महापौर निश्चितपणे या ठिकाणी बसेल. बंडखोरांचं एक फार मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान थोपवण्याची जी जबाबदारी आहे ती भाजपच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेली आहे. तुम्हाला सुद्धा अशीच विशेष जबाबदारी दिल्याची माहिती आमच्या देखील सूत्रांकडून कळते. कसं बंडखोरांना कसं थांबवणार? ना, भारतीय जनता पार्टी हा एक सिस्टीममध्ये काम करणारा पक्ष आहे. एखाद्या ठिकाणी एकापेक्षा अनेक कार्यकर्ते इच्छुक असतात आणि त्याच्यामुळं त्यांचा काय दोष नसतो, त्यांनाही अपेक्षा असते. आणि मग अशा वेळेला त्यांना समजावणं, कारण ते आपल्या परिवारातील आहेत, घरातील आहेत, कुटुंबातील आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना गेले तर गेले, नाही मागे घेतला तर नाही मागे घेतला, अशा प्रकारची आमची भाषा नसते. ती आमची प्रक्रिया किंवा तो आमचा स्वभाव नाही आहे. आणि त्याच्यामुळं आमचे सहसंघटन मंत्री असतील शिवप्रकाशजी यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच जिथे जिथे अशा प्रकारच्या गोष्टी झाल्यात त्या क्षमवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि चांगलं यश त्यातही आम्हाला मिळेल.
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की महापौर हा महायुतीचाच असेल असं प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि चांगलं यश आम्हाला या महानगरपालिका निवडणुकीत मिळेल असा विश्वास सुद्धा ते व्यक्त करतायत. नेमकी ही निवडणूक किती चुरशीची असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.